अवघाची संसार सुखाचा करीना आनंदे बहरीन तिन्ही लोक। आज संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही पुण्यनगरी पुण्यातून मार्गस्थ होतीये। दिवेघाट मार्गे सासवडकडे ही पालखी प्रस्थान करणार आहे। आता आपण वडकी नाला या ठिकाणी आहोत, ज्या ठिकाणी माऊलींच्या पालखीचा विसावा असणार आहे आणि या विसाव्यानंतर या दिवेघाटाची अवघड चढण करून ही पालखी जी आहे ती सासवड नगरीमध्ये स्थिरावणार आहे। 2 दिवस पालखीचा मुक्काम जो आहे तो सासवड या ठिकाणी असणार आहे। खऱ्या अर्थाने हा जवळपास 2.5 किलोमीटर रुंद असणारा दिवेघाट जो आहे तो दिवेघाटाची अवघड चढण करून हे सगळे वारकरी बांधव जे आहेत ते या पायी पालखी सोहळ्याच्या निमित्ताने अथांग पद्धतीने चालत असतात। कुठल्याही थंडी ऊन वारा पाऊस या कशाची तमा न बाळगता हे सगळे वारकरी बांधव जे आहेत ते या पायी पालखी सोहळ्याच्या निमित्ताने जाताना पाहायला मिळत असतात। आपण काही वारकरी बांधवांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। काही वारकरी बांधवांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। या ठिकाणी अगदी टाळ मृदुंग माऊली जय हरी। जय हरी। कुठून आले? जय हरी। जालना। कितवं वर्ष आहे वारीचं? वारीचं 5 वर्ष। काय वारीत कसा अनुभूती आहे? वारीचा आनंद चांगला आहे। तुम्ही कुठून आले माऊली? आम्ही आलो जालना जिल्हा। काय कितवी वारी आहे? नाही, आमची दुसरीच आहे। 2 वर्ष वारीत चालताय, काय वाटतंय? तसं आम्ही गाडीने गेलो। तुम्ही कुठून आले माऊली? देऊळगाव ताड तालुका भोकरदन जिल्हा जालना। काय कितवं वर्ष आहे वारीचं? 4थं। 4 वर्ष चालतं। कशी अनुभूती असते वारी? छान आहे। तुम्ही कुठून आले माऊली? जालना जिल्हा। तुमचा ग्रुप आहे पूर्ण? कितवं वर्ष आहे वारीचं? वारी आम्ही पाहिलं ना, डोके सेंटर करत होतो 10-15 वर्ष। आता 4-5 वर्ष पण दिंडी काढली। काय वारीत काय वाटतंय? वेगळं पण काय असतंय वारीचं? वारीचं महत्व लय म्हणजे समजून घेतलं पाहिजे ना। नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पायी पालखी सोहळ्याच्या निमित्तानं हे सगळे वारकरी जे आहेत ते या ठिकाणी येताना पाहायला मिळतात। खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर इकडे जर आपण पाहिलं तर कर्तव्यातून विठुरायाला सलाम जो आहे तो या पोलीस बांधवांकडून सुद्धा जो आहे तो करताना पाहायला मिळतोय। या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात आहे। महिला पोलीस ज्या आहेत त्या सुद्धा फुगडी खेळत खऱ्या अर्थाने या वारीमध्ये कर्तव्यातून आपला सलाम जो आहे तो करताना पाहायला मिळत आहेत। महिला पोलीस या ठिकाणी या वारीमध्ये मोठ्या आनंदामध्ये सहभागी झालेल्या आहेत। दरवर्षी या महिला पोलीस ज्या आहेत त्या या वारीमध्ये सहभागी होताना पाहायला मिळतात। कर्तव्यातून वारी या पोलीस प्रशासनाकडून जी आहे ती साजरी केली जाते। आपल्या कामातून लाडक्या विठुरायाची आराधना जी आहे ती या पोलीस प्रशासनाकडून या महिलांकडून जी आहे ती केली जात असल्याचं पाहायला मिळतं। एकंदरीतच या ठिकाणी मोठा उत्साह आहे। आनंदाचे डोही आनंद तरंग म्हणत हे सगळे वारकरी बांधव जे आहेत ते या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होताना पाहायला मिळतात। भक्तिरसामध्ये तल्लीन होतात। विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकतानाही तहान भूक हरली म्हणत हे सगळे वारकरी पोलीस प्रशासनही तितक्याच ताकदीने या सगळ्या वारीमध्ये जे आहे ते सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीतच मोठा उत्साह या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतो। अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग। हे सगळे वारकरी बांधव थंडी ऊन वारा पाऊस या कशाची तमा न बाळगता या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतात। आपण या ठिकाणी ज्या पोलीस प्रशासन आहे त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूयात। त्यांच्याशी आपण, कारण ह्या कर्तव्यातून खऱ्या अर्थाने सलाम या पोलीस प्रशासनाकडून जो आहे तो केला जात असल्याचं पाहायला मिळतो। आधुनिक रखुमाई असं आपण या महिला पोलिसांना म्हणू शकतो, कारण 8-12 तासाची ड्युटी करून या सगळ्या पोलीस अधिकारी जे आहेत त्या काम करतात। मॅडम, तुम्ही कर्तव्यातून विठुरायाची आराधना करताय, काय सांगताय? काय भावना आहे? वारीमध्ये आल्यानंतर खूप छान वाटतं। आनंदमय भक्तीचं वातावरण आहे आणि खूप मनाला प्रसन्न वाटतं आणि माऊलींची सेवा करायला भेटते।
माऊलींची सेवा करत तुम्ही कर्तव्यही तितकंच ठामपणे बजावताय. दुहेरी भूमिका बजावताना कशी कसरत असते? खूप छान कसरत आहे, पण खूप छान वाटतं, मनाला प्रसन्न वाटतं. एकंदरीतच खऱ्या अर्थाने कर्तव्यातून सलाम जो आहे तो या सगळ्या पोलीस प्रशासनाकडून करण्यात येतं. हे पोलीस प्रशासन अहोरात्र झटतंय म्हणून सर्वसामान्य नागरिक म्हणून आपण या पायी पालखी सोहळ्यामध्ये असेल किंवा एकंदरीतच 365 दिवस असेल आपण आनंदामध्ये राहू शकतो. माऊली जय हरी, जय हरी. कुठून आले? कोल्हापूर. कोल्हापुरात आले. कितवं वर्ष आहे वारीचं? 5-7 वर्ष आले. 7 वर्ष चालतंय. कशी असते वारीचा अनुभव कसा? हे आषाढी आम्ही असते काय तुम्ही कुठून आले माऊली? काय कुठून आले? आम्ही कोल्हापूर कागल. कोल्हापुरात आले. कितवं वर्ष आहे वारीचं? हा वारीचं कितवं वर्ष आहे? वारी हे आमचाच वर्ष चालू आहे. पहिलं वर्ष आहे. पहिलं वर्ष काय आहे. कसा अनुभव आहे? आला की अनुभव म्हणतो ना आलो पहिला अनुभव. पहिल्यान. तुम्ही कुठून आले? मी कागल तालुका साखे 29 वारी तुमचा ग्रुप आहे पूर्ण? हा ग्रुप आहे सगळं. आमची आराची दिंडी 22 नंबर दिंडी. आता 29 वर्ष झाली मला. आता ही दिंडी चालू आहे. 29 वर्ष. 29 वर्ष झाली. 22 नंबर दिंडी साखे वनाळी हे सगळे एकंदरीतच या सगळ्या पायी पालखी सोहळ्याच्या निमित्तानं या सगळ्या वारकरी बांधव जे आहेत ते या वारीमध्ये सहभागी झालेत. या माऊली डोक्यावर डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन या माऊली आलेल्या आहेत. माऊली काय कसा अनुभव आहे? आमचं आहे ना, आम्ही भोकरदन तालुक्यातले जालना जिल्हा आहे आणि आमचं आहे ना वारीला मन लय लागतं. आम्हाला वाटतं की कधी बी वारीलाच यावं. आम्हाला पांडुरंग लय आवडतं. पांडुरंग म्हणजे आमचं जीवनी. आम्ही स्वतः जाऊन राजूरून गणपती जालन्याला जाऊन विठ्ठल रुक्मिणी आणली पंढरपुराहून. तर 3 दिवस आम्ही पूजा केली आणि पूजा मांडली. आमच्या गावात नव्हती पण आम्ही स्वतः आणली. आम्हाला लय पांडुरंगाची आवडी. माऊली पांडुरंग तुमचं जीवन आहे म्हणताय. यावर्षी पाऊस काळ लय कमी सांगितलाय. कसं तिकडे कसं बघताय? पाऊस थोडाच आहे पण आम्हाला वाटतं पांडुरंगाची कृपा व्हावा आणि आमच्या गावाला पाऊस यावा. आमची कृपा पांडुरंगावर आहे. आमचा पांडुरंगावर दरड भावे. तुम्ही कुठून आले माऊली? आम्ही जालना. जालना. कितवं वर्ष आहे वारीचं? आमचं 4थं वर्ष आहे. कसा काय अनुभव असतो वारीचा? वारी एक आनंददायी आहे आणि वारीमध्ये सगळंच आरोग्य सगळंच येत आहे. तुम्ही कुठून आले? संभाजीनगर. संभाजीनगरवरून आले. दरवर्षी येता वारी? दरवर्षी म्हणजे 4th वर्ष. 4 वर्ष सलग चालताय. सलग, काय हो. वेगळे पण असतं वारीत? वेगळंपण म्हणजे संसारामध्ये काहीच नाही राहिलं. असं इकडं आलं की संसाराचं कशाचंच लक्ष नाही राहत. ह्या सोहळ्यासारखा सोहळा म्हणजे जगात कुठेच नाहीये. ह्या सोहळ्यामध्ये खूप आनंद आहे. म्हणूनच या पालखी सोहळ्याचं वर्णन करतानाच अनुपम सुख सोहळा रे असं वर्णन जे आहे ते साधू संतांनी केलेलं आहे. खऱ्या अर्थाने हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा म्हणत हे सगळे वारकरी बांधव जे आहेत ते पायी प्रवास करताना पाहायला मिळतात. हेची व्हावी तुझी आस जन्मोजन्मी तुझा दास. हे सगळे वारकरी बांधव विठ्ठल भक्तीची आस मनामध्ये ठेवतात. पंढरपुरामध्ये पायी जातात. लाडक्या विठुरायाचं दर्शन घेऊन पुन्हा आपल्या कार्यक्षेत्री पोहोचतात. कार्यक्षेत्री पोहोचल्यानंतर आपल्या कामामध्ये येतात. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अगदी नाचत गात अभंग म्हणत विठ्ठल नामाचा जयघोष करत हे सगळे वारकरी जे आहेत ते पायी प्रवास जो आहे तो करताना पाहायला मिळतात. संत ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते तिथे योग विद्येचं सामर्थ्य येते. जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. अगदी त्या पद्धतीने हे सगळे ज्ञानेश्वर माऊलींचे वारकरी या माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होऊन भक्तिरसामध्ये तल्लीन झालेले आहेत. भक्तिरसामध्ये तल्लीन होत हे सगळे वारकरी बांधव जे आहेत ते काम करताना पाहायला मिळतात. एक छोटा वारकरी सुद्धा आपल्या सोबत आहे. काय नाव मित्र तुझं? तुकाराम मोरे. तुकाराम मोरे. नावच तुकाराम आहे. वारीत आलाय. काय वाटतंय? काय वाटतंय वारीत? इथे येऊन लय चांगलं वाटतंय मला. लय चांगलं वाटतंय. दरवर्षी येतो का पहिलं वर्ष आहे? दरवर्षी येतो. दरवर्षी चालत जातो? हा. तुझं नाव काय ताई? सरस्वती. दरवर्षी येते वारीत? हो. तुम्ही काय म्हणजे एकदम सहकुटुंब सहभागी झालाय वारीत? सगळे येतात आम्ही वारीला. सगळे दरवर्षी दरवर्षी येतात. दरवर्षी वारीचा लय आनंद वाटतं इथं आले की.
लय आनंद वाटतं इथं आले की सगळंच विसरून जातं घरातलं काय. तुम्ही वारीत आहे, घरी कसं होत चालतं मग? आहे ना विठ्ठला करून घेणार तोय विठ्ठल बघून घेतो. विठ्ठलाच्या भक्ती आम्ही सगळे. हा तुम्ही कुठून आले माऊली? आम्ही का राजूर, गणपती राजूर, जालना जिल्हा. मी वारीत आहे, यावर्षी पाऊस काळ पण कमी सांगितलाय, काय कसं आहे? कमीच आहे पाऊस, पेरणी नाही झाली आमच्याकडे. आला पाहिजे. आता येईनच ना. तुम्ही कुठून आले? कर्नाटक बिदर डिस्ट्रिक्ट. कर्नाटकात आले दरवर्षी? दरवर्षी 56वी वारी आहे माझी. काय प्रत्येक वारीचं काय काय वारीची काय अनुभव? अति आनंद, जीवनाचा उद्धार होणारा जीवनाची वारी आहे. माऊलीची कृपा आहे, पांडुरंगाची कृपा आहे. धन्य माता पिता तयाची आकुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाच्या हरिक वाटे देवा. पाऊले चालती पंढरीची वाट. आनंदी आनंद हा सुख सोळा स्वर्गी नाही, स्वर्गातही नाही. तुम्ही कुठून? नांदेड. नांदेड नांदेड नांदेडवर आले दरवर्षी येतात? दरवर्षी. तुम्ही कुठून? नांदेड. एकंदरीतच या सगळ्या पालखी सोहळ्यामध्ये हे सगळे वारकरी विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकतानाही तहानभूक हरली म्हणत हे सगळे वारकरी या वारीमध्ये सहभागी होतात. पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडून या वाट म्हणत हे सगळे वारकरी. महाराष्ट्राची लोप पावत चाललेली वारकरी परंपरा जी आहे, वासुदेवाची परंपरा जी आहे, ती या पालखी सोहळ्यामध्ये अजूनही कायम आहे. माऊली कुठून आले? जय हरी. जय हरी. आमचं गाव बारामती. दरवर्षी येतात वारी? हो दरवर्षी. माऊली वारीत चालताय, पायी चालताय, आपली जी लोककला आहे, परंपरा आहे, ती सादर करताय. एखादा अभंग होऊन जाऊ द्या. दिंडी चालली पंढरीला, दिंडी चालली पंढरीला, विठुरायाच्या त्या माहेराला, विठुरायाच्या त्या माहेराला. पंढरपूर आवडीचे गाव, पंढरपूर आवडीचे गाव. साधू आणि संत घेतात तुझे नाव. सोहळा जमतो आषाढी कार्तिकीला, विठुरायाच्या त्या माहेराला. दिंडी चालली पंढरीला, विठुरायाच्या त्या माहेराला. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. सोहळा जमतो आषाढी कार्तिकीला, विठुरायाच्या त्या माहेराला. रामकृष्ण हरी विठ्ठला पांडुरंग. ह्या वारकरी परंपरा या वारीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आपण कितीही मॉडर्न विचारांची कास धरली तरी अध्यात्म आणि पालखी या महाराष्ट्राच्या अनोख्या परंपरा ज्या आहेत त्या मात्र कायम राहणार आहेत. एकंदर व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, दिवेघाट, पुणे.